राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण सतत वाढत चाललं आहे. त्यातल्या त्यात पुण्यामध्ये हे प्रमाण जास्त दिसत आहे. मर्डर, बलात्कार, दरोडा अशा अनेक प्रकारच्या घडामोडी घडत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात पुन्हा एकदा घडला. चारित्र्यावर संशय घेत पतीनेच पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव केला. मात्र पोलिसांनी पतीचा प्लॅन उघड केला. त्यानंतर आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून शहरातील सहकार नगरमधील धनकवडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. स्वप्नील शिवराम मोरे, वयवर्ष 30, राहणार घोरपडी पेठ असं अटक केलेल्या पतीचं नाव आहे. या घटनेत अंजली स्वप्नील मोरे, वयवर्ष 29 असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई उपायुक्त स्मर्तना पाटील, सहाय्यक आयुक्त नंदिनी वांग्यांनी, पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, उपनिरीक्षक युवराज पाठोरे आणि त्यांच्या पथकाने केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील आणि अंजली यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना 2 मुलं आहेत. पण स्वप्नील हा अंजली यांच्या चारित्र्यावर संशय येत होता. त्यातूनच त्यांच्या सतत वाद होत होते. त्यामुळे ते विभक्त देखील राहत होते. अंजली या धनकवडी येथील चव्हाणनगर येथे मुलांसोबत राहत होत्या, तर स्वप्नील घोरपडी पेठ येथे आईसोबत राहत होता. दरम्यान शनिवारी अंजली या गळफास लावलेल्या अवस्थेत राहत्या घरात आढळून आल्या होत्या. नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर लगेच रुग्णालयात दाखल केलं. तेव्हा त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. याबाबत सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलीस आत्महत्येबाबत तपास देखील करत होते. तेव्हा पोलिसांना पतीने गळा दाबून खून केला आणि त्यानंतर फासावर लटकून गेला असल्याचं समजलं. आरोपी पती काहीही केलं नसल्यासारखं वागत होता अशी माहिती मिळाली. लागलीच पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने हत्येची कबूल दिली. त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिला फासावर लटकवून तो बाहेर पडला असल्याचे त्याने सांगितले.